विविध ओबीसी संघटनांची दुपारी 3 वाजता आज वायबी सेंटर इथे बैठक पार पडणार आहे। हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी सापडणाऱ्या मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्याचा जी.आर निघाल्यानंतर ओबीसी संघटना आता पुढचा निर्णय काय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यापूर्वीच ओबीसी समाजानं आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केलेली होती आणि या आरक्षणाला आणि या जी.आरला कडाडून विरोध केलेला होता। त्यानंतर आज वायबी चव्हाण सेंटरमध्ये महत्त्वाची बैठक आज दुपारी पार पडेल। दुपारी 3 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ओबीसी संघटना यावरती आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आमचा घास काढून घेतला जातोय, हिरावला जातोय अशा स्वरूपाची भूमिका त्यांची आहे। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं। जुई, काय अधिक माहिती? आपण पाहतोय प्रज्ञाची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठवड्यामध्ये मुंबईत येऊन एल्गार केला होता आणि त्यामुळे सरकारने देखील त्यांच्या काही अटी मान्य केल्या होत्या आणि त्यांचं उपोषण संपवलं होतं। मात्र या सगळ्यामध्ये ओबीसी जो वर्ग आहे तो चांगलाच नाराज झाला दिसून येतोय, कारण का आमच्या तोंडाचा घास हिरावून घेतला जातो मगाशी उल्लेख केलाच असं जे प्रखर मत आहे ते ओबीसी नेत्यांचं आहे, ओबीसी संघटनांचं आहे आणि त्यामुळे आज मुंबईत विविध ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांची एक बैठक पार पडणार आहे दुपारी वायबी चव्हाण सेंटर इथे। आणि या बैठकीमध्ये विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखालीच ही बैठक होणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी देखील विजय वडेट्टीवार यांनी बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये या सर्वांनी एकच निर्धार केला की आम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण आम्ही मिळवून देणार नाही, हा एकच खरं तर त्यांचा निर्धार केला ओबीसी नेत्यांनी। मात्र आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय, मराठ्यांनी जसं आंदोलन केलं तसं ओबीसी देखील आंदोलन करते का किंवा शांत मार्गाने आपलं जे म्हणणं आहे ते सरकार पुढे ठेवणार का हे आजच्या बैठकीमध्ये ठरेल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।